म्हणच आहे. तुम्हाला प्रचार करायची गरज नाही. वारे हाती मात चालत असतं, कोण कसं आहे काय. म्हणून बऱ्याच वेळा मी तुमच्याशी बोललो, कारण आज ईद मिलन कार्यक्रमाच्या निमित्तानं बदलायचा आहे समाज आम्हाला. मी असं म्हणालो ना, फक्त स्वतःसाठी जगणारी माणसं कायमचीच मरतात, इतरांसाठी मरणारी माणसं जगत असतात. हा विचार कुठेतरी आयुष्यात करणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही आता इथे माझ्या भगिनी आलेल्या आहेत, तुम्ही महिला आहेत, आता याच्यातल्या बऱ्याचशा आमच्या या मुली आहेत, हे लग्न होऊन बाहेर जाणार आहेत, काही इथंच राहणार आहेत. पण सगळ्यांना माझी विनंती ही आहे, बदलायचा समाज कुठेही जा, पण या देशातच राहणार आहे, पाकिस्तानात तर जाणार नाही ना. हा देश बदलायचा आहे. कुठे गेला तरी तुम्ही ते काम केलं पाहिजे. तुम्ही काम केलं, अजूनही तुम्हाला खूप काम करायचं आहे. तुमच्यावर इथं संस्कार टाकण्याचा जो प्रयत्न होत आहे, त्याच्यातून तुम्हाला बरेचसं काम करायचं आहे. अजून पाहतो ना, इथं आमच्या गावातही अजून 5वी पुजायचे कामं चाललेत. 5वी पुजायचे कामं. अरे जगामध्ये स्पर्धा, जगाच्या स्पर्धेत आम्ही उतरलो आणि अजून 5वी पुजायचे कामं चालले. हे मोडून काढलं पाहिजे तुम्हाला. 5 दिवसाचं ते बाळंतीण, ते बाळ आडवं, घोंगडं पांघरलेलं, पायात चप्पल, आणि ती 5वी पुजायला जाते गावाच्या बाहेर. जाताना 3-4 मुली बरोबर घेते 5वी पुजायला, आणि चालता चालता रस्त्यात खडे पडलेले असतात. ती बाळंतीण बाई त्या खड्याला ठोकर मारते. गो दे, हा एक देव घे. चपलाची ठोकर मारून त्या देवाला. पुढे जाते, दुसरा खडा दिसतो. गंगे, हा एक देव घे. चपलाची ठोकर मारून. हे प्रत्येक गावात चाललंय. 7 देव जमा करते, गावाच्या बाहेर जाते, ओळीत मांडते, हळदी कुंकू टाकते, नैवेद्य दाखवते, बाळाचं डोकं त्या देवावर ठेवते, परत फिरते. ते नैवेद्य कोणीतरी कुत्र खाऊन निघून जात. राहिले 7 देव. माझ्यासारखा कोणीतरी बिगर पाण्याचा जातो पहाटे पहाटे त्या देवाला, आणि त्या देवाचाच उपयोग करून घेतो. अरे कुठे चाललंय जग आणि कुठे आहेत आम्ही? बदलणारच नाही आम्ही. हे कशासाठी सांगतोय? हे सर्व धर्मग्रंथांनी आम्हाला हे संदेश दिले, सर्वांनी संदेश दिले. हा विचार केला पाहिजे सर्वांनी. जगाच्या स्पर्धेत आम्ही उतरलोय, बदलायचं आहे मला सर्व.